मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील उमई येथे किरकोळ वादातून काका पुतण्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पुतण्याचा मृत्यू झाला असून काकाची प्रकृती चिंताजनक आहे। किरकोळ वादातून आरोपीनं दीपक वानखडे आणि त्याचे काका श्रीराम वानखडे दोघांवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात दीपक वानखडे हा ठार झाला असून जखमी असलेल्या काकांना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तात्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी घटनास्थळ गाठलं आणि मारेकरी गजानन मानकर याला तात्काळ अटक करण्यात आली। पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे करत आहेत। पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत वानखडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखडे यांना जखमी केला आहे। घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे।